झालाय टाटा एंड कडनं. तर आपण पाहतोय जनता विद्यालय एंड कडनं उदय कोळंबे स्ट्राइक एंड वरती. गेम इज ऑन. 3 षटकांसाठी आता पहिल्यांदा फलंदाजी विरेश्वर वरची कोपली संघाची. स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न वेगानं या चेंडूला टाकलं गेलं पॉइंट क्षेत्रामध्ये. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अडवलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली आहे. तुषार मासारे मात्र निराश झालेत. योगेश खेडेकर हे गोलंदाजीला आल्या न मुळे. नूरनी या चेंडूवरती षटकार मारला तर संदेश यादव साहेबांकडे 500 आणि पप्पू प्रथमेशजी भोईर यांनी 4 ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दिल्यात आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेट. 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे दोन्ही संघांसाठी पारितोषिक आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला संधी होती झेल टिपण्याची पण शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकानं वाट पाहिली या चेंडूची पण या चेंडूवरती मिळाली सिंगल. या चेंडूवरती जर उदय कोळंबेनं षटकार मारला येणाऱ्या चेंडूवरती तर आमचे भूतपूर्व पॅकर्स संदेशजी यादव साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं पारितोषिक. पाऊण तासात हा सामना संपेल. देशमुख साहेब टेन्शन मध्ये आलेत. त्यांनी ज्या बॅट्समन बॉलरच्या सायकल पाहिल्यात त्या त्यांच्या मनामध्ये आता अडकलेल्या आहेत. कोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. किरण वलकुंडे एक जबरदस्त गोलंदाज आहे ज्याला व्यावसायिक क्रिकेटचा बराचसा अनुभव. रत्नागिरी, महाबळेश्वर, त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, आता ते कोल्हापूरला पण याच्या आधी ते गुजरातला देखील जाऊन आलेत. कालच त्यांचा दौरा झालाय गुजरातचा. रोहिंद्र कांबळे साहेबांकडनं या चेंडूवरती षटकार आला तर 500 आणि संदेश यादव साहेबांकडे 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक. लोहा गरम आहे, मारलो हातोडा. वेगवान जलद गतीने या चेंडूला टाकलं गेलं. बघा नूर सय्यद सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागेल. 500 500 1000 कदाचित टेन्शन नंतर देऊ शकतात. लगातारच्या 3 षटकारांना आता बरसलेत ते खऱ्या अर्थानं वैभव शेठ गोरे. 2000 रुपयाचं पारितोषिक. वैभव शेठ गोरे ज्यांनी थेट WTC या वाहिनीला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलेलं आहे. घर बसल्या प्रेक्षक जो आनंद घेत आहेत ना ते मात्र वैभव शेठ गोरे यांच्या माध्यमातून. तिकडे ज्या 4 ट्रॉफ्या आपण चमचमत्या पाहतोय त्या ट्रॉफ्या दिल्यात प्रथमेश भोईर साहेबांनी. रनआउटची संधी होती पण इथे मात्र 1 धाव आली. सिंगल डबलला महत्व दिलं गेलं. टोटल स्कोअर कार्ड वरती 4 धावसंख्या लागल्या. चेंडू झाले त्या षटकातील 5. प्रत्येक वाईट चेंडूसाठी 200 रुपये माफदी साहेबांकडनं. सगळे लिहून ठेवा. आता मला टेन्शन आलंय किती जमा झालेत आणि किती. या चेंडूवरती षटकार आला तर संदेश यादव आणि रोहिंद्र कांबळे यांच्याकडनं 500 होते पण इथे चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळला जातोय. डीप मिड विकेट मध्ये चेंडूवरती आतिश देशमुख चेंडूवरती आला. चेंडूची उचल फेक केली, फक्त मिळाली सिंगल. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 5. आता शेवटच्या 12 चेंडूचा खेळ बाकी. ऋषी माडिक तुम्ही लावस पर्यंत ओव्हर संपेल. प्रसाद कांबळे यांच्याकडनं नूरच्या षटकाराला की लगातारच्या 3 षटकारांना 2 षटकारांना 500. नूर वरती आता फिदा झालेत सगळे. शोर्मावाल्यांना विनंती आहे व्यवसाय झाल्यानंतर तिथे जो कचरा पडलाय तो मात्र तुम्ही जमा करा. सगळ्या छोट्या छोट्या स्टॉल वाल्यांना विनंती असेल जो काही तुमच्या आजूबाजूला कचरा झालेला आहे, हे शाळेचं मैदान आहे, विद्यालय, त्या विद्यालयाची स्वच्छता ठेवा. मगाशी आम्ही बरंच काय गोळा केलं, आता मायक्रोफोनवरती मी ते सांगू शकणार नाही. त्यामुळे विनंती आहे
तुम्ही या मैदानावरती आल्यानंतर थोडंसं भान ठेवा, आपण कुठे आहात. ज्या शाळेमध्ये आपण शिकलोय त्या शाळेमध्ये पाणी पियाच्या वॉटर बॅग बॉटल असतात ना, त्याचा वापर तुम्ही केला गेला होता, पण आता वेगळ्या बॉटलचा वापर तुम्ही करताय. राकेश गायकर गायकवाड साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. राकेश गायकर यांनी 500 रुपये लावलेत. नेक्स्ट बॉलर मयुरेश गोलंदाजी मार्गवरती आलाय. मयुरेशचा पहिला चेंडू आसमानी सपर, फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर बाहेर बाहेर. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता पलटवार, या चेंडूवरती उदय कोळंबेचा पाखला मिळतोय तो षटकार. अजून एक मारला तर शुभम कांबळे साहेबांकडनं 500 आणि तिकडे प्रसाद कांबळे साहेबांकडनं 500, म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक. अरे कधी कधी खेळाडूंनी माझा पण विचार करा. जीएसटी चालू आहे. ओमकारला माहिती आहे जीएसटी काय असतं. टूल्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे त्याचा. प्रथमेश शेवले आता शांत झालेले आहेत. चांगला चेंडू आणि सन्मान देण्यात इथे मात्र भाग पाडलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळला गेला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. क्लासिकल क्रिकेट चालू आहे आज विरेश्वर वरची गोपली संघाच्या माध्यमातून. मानक्युरीच्या मैदानावरती जो 1 तासाची मीटिंग घेतली ना त्यांनी, त्याचं आता उत्तम उदाहरण ते मैदानामध्ये देत आहेत. हा प्रयत्न खूप वर्ष आधी करायला हवा होता, मला तरी असं वाटतं. आणि या मीटिंगची खरंच गरज होती. आपल्या कुटुंबाला जेव्हा एकत्र करायचं असतं तेव्हा मोठ्या सदस्यांना सगळ्यांना एकत्र करून बोलचाल केली पाहिजे, आणि तो बोलचाल आता झाली आहे. या मैदानावरती चांगला खेळ करतायत टीम विरेश्वर वरची गोपली. पण सासगाव संघ देखील कसलेला संघ आहे, बऱ्याच मैदानाचा दीर्घ अनुभव. पण चेंडू हवेमध्ये, यावेळेस फटका फसलाय चेंडू खाली. प्रतीक देशमुख आला. लोण्याचा गोळा जसा हातातनं विसवतोय तसा उदय कोळंबेचा झेल सुटला गेला. भाई जले पे नमक नाही छिडकते. प्रतीकनं चूक जरूर केली पण प्रयत्न देखील केला. रात्रीची वेळ आहे, रात्रीच्या बऱ्याचशा गोष्टी घडतात. झेल सुटल्यानंतर तुम्ही खुश झालात, पण तिकडे खेळाडू नाराज झालाय. पण महत्वाची बाजू आहे, आमचे खेडेकर जे स्टॉल वाले आहेत, विशालजी खेडेकर आज खुश आहेत. आमच्या वहिनी देखील आज खुश आहेत. त्यांचा बिझनेस प्रगतीपथावरती चाललेला आहे. आणि बंटी गायकवाड नाचतायत. स्वीच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस हा फटका थोडासा अपुरा आहे. हळूहळू आता आपण पाहतोय की सासगाव संघ थोडासा वरती येतोय. चांगली गोलंदाजी होती. टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 14. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पळतोय आणि इथे त्यानं टिपलाय झेल. नूर नावाचा मासा लागलाय गळाला. नूरचा काढलाय मयुरेशनं यावेळेस या चेंडूवरती. खऱ्या अर्थानं धूर. त्याला जावं लागेल आता डगआउट मध्ये. दूर दूर. ठोक डीजे वाजतोय का? कुठेतरी वाजलं म्हणजे नूर वरती आता गाडीवाला पण फिदा झाला. पहिल्या षटकारासाठी 1000 रुपये तुषार मासारे तिकडनं उठून आलेत आणि त्यांच्या एका बोटाची किंमत 1000 रुपये. किरण घाटवळ यांना माहिती आहे तुषार मासारे यांचं वजन किती आहे, पण 1000 त्यांनी लावलेत. तुषार मासाळे बोललेत म्हणजे देणार. माझे परम मित्र आहेत. जो मैं बोलूंगा वो मैं करूंगा. पण गणपती आणि नवरात्रीमध्ये काळूबाईच्या नावानं चांग भले नक्की बोलतात ते. आणि माझे आणखीन एक परम मित्र तिथे आलेले आहेत, गोखले आणि पुनीत शेठ चौधरी. स्ट्राईक एंडवरती मात्र विनय नाईक आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज, ज्याला उजव्या हाताचा क्रिस स्केल म्हटलं जातं. आल्या आल्या त्यानं चेंडूला उंच उडवलंय, पण पुन्हा एकदा लांबी कमी.
चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा चूक मैदानामध्ये घडली. रनआउटची शक्यता देखील पाहायला मिळाली. एकाच चेंडूवरती दोनदा संधी सासगाव संघाच्या खेळाडूंना मिळाली होती, पण इथे 2 धावा नक्कीच मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 16 धावांची नोंद झाली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद झालाय टीम विरेश्वर वरचिकोपली संघाचा. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. तोडफोड मार दाडवलं षटक. विनय नाईकच्या प्रत्येक षटकाराला किती आहेत मासारे सर? एका षटकाराला 1000 आणि ऋषी माडिक यांचे 500 म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक. रोहिंद्र ना रवींद्र कांबळे साहेब देखील आता थ्रेट प्रेक्षेपणाद्वारे WTC या वाहिनीद्वारे आनंद घेत आहेत, जी वाहिनी पुरस्कृत केली आहे वैभव शेठ गोरे साहेबांनी. नेक्स्ट बॉलर एक आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. इथून विरेश्वर वरची कोपली संघाच्या बॅटरनी किमान 15 धावा शोधाव्या लागतील, अन्यथा नेक्स्ट इनिंग मध्ये मग गोलंदाजाची कसरत पाहायला मिळेल. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागला आणि या धावा आल्यात 8च्या सरासरीनं. याच्यामध्ये एक षटकार देखील आहे. आतीचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रतीक देशमुख चेंडूच्या खाली. यावेळेस घडणार नाही चूक, कारण की चुकीला नाही माफी आणि हारणाऱ्या संघाला या मॅच मध्ये नाही ट्रॉफी. अरे एकविरा डीजे किधर गए? शेवटची मॅच आहे, पहाटेची वेळ आहे. भक्ती गीताना आपण आनंद घेऊया. स्वतः आता तेजस कांबळे साहेब डीजेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेल्या हर्षल भोईर, पण इथे मला असं वाटतं एक वेल एक्सपिरियन्स फलंदाज अजूनही त्यांच्या खेम्यामध्ये होता. गौरव सप्पाळला यावेळेस जर संधी दिली गेली असती तर कदाचित या मॅच मध्ये धावा वाढल्या गेल्या असत्या, पण गौरव सप्पाळकडे पाहताना असं वाटतंय सरावाचा अनुभव कमी असावा. याकरताच यंग टायलंडला आता मैदानामध्ये संधी दिलेली आहे. स्ट्राईक एंड वरती हर्षल भोईरे आणि प्रसाद कांबळे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 आहेत. धीम्या गतीनं चेंडू टाकला. बघा आतिश देशमुख हा गोलंदाज खूप हुशार आहे. त्यानं ओळखलं विरेश्वर संघाचे फलंदाज वेगावरती वार करतायत, तर आपण टप्प्यावरती आता फलंदाजाला गार करूयात. सिंगल या चेंडूवरती आले. टोटल 17 धावसंख्येची नोंद. 17 म्हणजे क्रिकेटच्या खेळातील अशुभ आकडा आहे. विनय नाईकच्या षटकाराला 1000 रुपये. तुषार शेठ मात्रे आणि ऋषी मात्रे यांच्याकडे 500 म्हणजे 1500 रुपयाचे पारितोषिक. हा चेंडू यावेळेस पंचाकडे पाहिलं जाईल. इथे चेंडू का सोडला गेला असं आता तिसऱ्या पंचांची मागणी होते. रिव्ह्यूचा वापर केला गेला. ऑफिशियल तिसरे पंच बाळा साळुंके सर या ऑनस्क्रीन वरती चेक करा काय घडलंय आणि काय बिघडलंय. हा चेंडू वाईट आहे की नाहीये? पंचांचा निर्णय पेंडिंग आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी बॅटरने केलेली आहे. ऑफिशियल सॉफ्ट सिग्नल मात्र डॉट चेंडूचा आहे. आता तिसरे पंच पाहतील. क्लॅरिटी क्वालिटीच्या साहाय्याने WTC वाहिनी याद्वारे आपण ऑन स्क्रीन वरती देखील पाहू शकतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाजानं मात्र या चेंडूला जाऊ दिलं ते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आतिश देशमुखचा हा चेंडू डॉट गेलाय. धीम्या गतीनं फिंगर रोल केले. मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातोय. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. इथे पुन्हा मिळाली असं वाटलं तो सिंगल, पण डॉट चेंडू आहे कदाचित. म्हणजे आता विनय नाईकनं ठरवलंय येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तो वार करणार.
अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. इथे जर लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर टीम विरेश्वर वरची कोपली संघासाठी जमेची बाजू असेल आणि तो फटका आता आलाय. जबरदस्त सीमारेषच्या पलीकडे आउट. असे 1,500 विनय नाईकला दिले जातील पण हे विदाऊट जीएसटी असतील. एक मार, 4 मार, 6 मार, पण तू मार असा खेम्यामधनं आवाज येतोय. पण एक चेंडू चांगला टाक असा आवाज सासगाव संघाच्या खेम्यामधनं देखील येतोय. आता लढत आहे आतिश टू विनय. फिंगर रोल केले, घुटना टेक, तमाशा देख, मौके पे मारा है छक्का. बक्का लगातारचे 2 आलेत म्हणजे आता 3,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. ऋषी महाडिक यांचे 1000, मासारे साहेबांचे 2,000 जमा करावे लागतील. आता एकासाठीच होते का? मासारे साहेब एकामध्येच गार झाले. 2 षटकारांच्या मदतीनं टोटल 29 म्हणजे येणाऱ्या आता 18 मध्ये 30 धावसंख्येची गरज. तेजसजी कांबळे डीजेच्या भूमिकेमध्ये ठोक डीजे तेजस कांबळे. प्रोप्रायटर आहेत आणि याच कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. ज्या कॉलेजच्या अगदी मैदानावरती त्यांनी या स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि याच कॉलेजमध्ये त्यांनी स्कॉलरशिप देखील मिळवली आणि इंजिनियर मध्ये ते जवळजवळ रँकिंगने पास झाले अशी मला माहिती अक्षय देशमुख यांनी दिलेली आहे. पहिल्या 3 अटेम्प्ट मध्येच त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली. मराठी गाणं लाव ना, मराठी गाणं लाव, कुठला पण लाव. बॉल तुझ्या खाली क्या बोल रहा है, इधर आना. अरे उसको और को आने दे. कोणासाठी पॅकेट ठेव आपल्या बाईला ना, बाई ना तुझ्याकडनं. पहिल्या चेंडूवरती जर विकेट घेतली तर मासारे साहेब आता गरम झालेत. ते म्हणतात 1000 रुपयाचं बक्षीस असेल. रुपेश मात्रेसाठी पारितोषिक आहे. स्ट्राईक गेट वरती आतिश देशमुख. पहिल्या चेंडूवरती विकेट येते.
की सिंगल येते, पण इथे आले सिंगल. एका धावेने अकाउंट खुलं झालेत. आता उरलेत 17 चेंडू आणि करायच्यात 29 धावा. मॅच मध्ये ड्रामा आहे, मॅच मध्ये हाय व्होल्टेज पण आहे, मॅच मध्ये ट्विस्ट लपलाय. जसा विश्वास नागावकर यांच्या खिशामध्ये रहस्य लपलेलं आहे, तसं या मॅच मध्ये ट्विस्ट लपलेलं आहे. 17 मध्ये करायच्यात 29. गोलंदाज रुपेश मात्रे स्ट्राइक एंड वरती. आता किरण वलकुंडे, बडे मंच का बडा खिलाडी. किरण वटकुडीचा फटका गलीमध्ये गेलाय. चांगला बॅकअप पाहायला मिळालं. नूर सईद यांचं सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. नजर आटी, दुर्घटना घटी. पण या 2 धावांनी आता आनंद घेतलाय तो सासगावच्या या संघानं. आणि त्यांचे संघ मालक वीरेश्वर वरची गोपलचे संघ मालक आहेत ना, शुभम कांबळे, आता थोडेसे बसलेले उभे राहिलेत. किती बॉल झाले? अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये काय जबरदस्त चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती अपील तर झाली, पण पंच सांगतात काही घडलेलं नाहीये. डॉट चेंडूचा इशारा. आदरणीय तेजस्वी कांबळे साहेबांचं आपण स्वागत करूया. डीजेच्या भूमिकेमध्ये होते, आता पुन्हा एकदा आयोजकाच्या भूमिकेमध्ये. किरणचा फटका आहे, पॉइंट, आणि गलीच्या मधनं चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडलंय. जणू काही सुईमधनं धागा ओला जातो त्या पद्धतीने 2 चित्रक्षकांना भेदून मारला. क्लासिकल A1 क्वालिटीचा श्री तेज फार्म मित्र परिवार आयोजित मैत्री ट्रॉफीचा दमदार चौकार. चौकार आला आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 7 धावांची नोंद झालेली आहे. पाटला 30 धावसंख्येचा होतोय, म्हणजे अजूनही विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. चेंडू उरलेत ते 14 चेंडू, 23 धावसंख्येची गरज. चौदा चेंडू 23 धावा. सूरज जोशी देखील टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. मोहिरेश सुर्वे ज्यांनी बाउंड्री लाईनचा जो रोप आहे तो मात्र स्पॉन्सर केलाय, ते देखील आनंद घेत आहेत. पुन्हा पॉइंटच्या दिशेने पटका खेळलाय, डीप मध्ये जाऊन चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये ना मात्र थोडासा गडबड घोटाळा पाहायला मिळतोय. तुम्ही अंतिम टप्प्यात आलात, अशा वेळी तुमचं मनोधैर्य वाढलं पाहिजे. इथे मात्र थोडस खस्ताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती जर विकेट आली तर मासारे साहेबांचं 1 बोट वरती आलंय, म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक. 13 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. आने वाली 13 गेंदे 21 रनों की जरूरत. आता गोखलेची भविष्यवाणी काय बोलतीये हे मात्र पाहिलं जाईल. या चेंडूवरती फर्स्ट स्लिप मध्ये या चेंडूला अडवलं गेलं, सिंगल आली आहे. 1 या धावांच्या मदतीने टोटल पहिल्या षटकाचा खेळ झाला. बिनबाद टोटल 10 धावांची नोंद झाली, म्हणजे 12 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. 10 ची सरासरी ठेवायची आहे टीम सासगाव संघाला. ठोक डीजे. पाटणुसकर गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि अदनान शेख यांच्याकडनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली 500.
प्रत्येक विकेटला 500. आणि तिकडे आकाश चव्हाण वीरेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजक, ज्यांच्याकडनं लगातारच्या 3 विकेटला 500. विशाल पाटणुसकरचा भाव मात्र कमी पाहायला मिळतोय. तिकडे रुपेश म्हात्रेच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपये होते. वैभव शेठ गोरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000. विशाल शेठ धुमाळ यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 2000. म्हणजे आता भाव वाढलाय. स्ट्राईक एंड वरती मात्र किरण आहे. पहिला चेंडू स्वीट शीट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. किरणचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती अपुरा ठरला. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. मयुरेश कंस्ट्रक्शन यांच्याकडनं लगातारच्या 2 विकेटला 2000 रुपयाचं पारितोषिक. मयुरेश सुर्वे यांच्या 2 बोटांची किंमत 2000 आहे. रत्नागिरी ते थेट चिपळूण पर्यंत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे. पण इथे कॉन्ट्रॅक्ट केलंय किरण वळकुंडेनं आपल्या सासगाव संघासाठी. तुम्ही रत्नागिरी ते चिपळूण जा, पण आम्ही जाणार थेट साताऱ्यापर्यंत. इथे मारला त्यानं जबरदस्त चौकार. ठोक डीजे. फाईनलेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा आल्या. टोटल 14 धावसंख्येची नोंद झाली आहे. किरण वलकुंडे वेल एक्सपिरियन्स खेळाडू, बराचसा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय आणि लगातारचा केलाय विशाल पाटणुसकर वरती वार वार वार. आज आहे सुपर डुपर संडे, रविवार, आणि ते लगातारचा दुसरा चौकार. ठोक डीजे. गाव मात्र शांत आहे. त्यांना या ट्रॉफीकडे लक्ष वेधलेलं आहे. किरण वलकुंडे व्यवसाय खेळाडू आहे. लावलेत तर द्यावे लागतील. आणि बुधवारी जर इथे तिसरा चौकार मारला तर केएफसीचं बकेट मात्र दिलं जाईल. कबीर कडनं हे पारितोषिक असेल. लगातार 2 आलेत आणि तिसरा मारला तर प्रथमेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रथमेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक तिसऱ्या चौकाराला. आणि इथे विकेट घेतली तर अदनान शेख यांच्याकडनं 1000. विशाल धुमाळ यांच्याकडनं 500, म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक विकेटला. किरण वलकुंडेचा वारे, चेंडू हवेमध्ये. ओमकार सप्पाळच्या हातात हा चेंडू निसटला. ए ओमकार, ये तूने क्या किया? वाय दिस कोलावेरी, तूने विशाल पाटणुसकर का दिल तोड दिया. इथे कॅच सुटली का मॅच सुटली, आता येणारा वेळच सांगेल. 8 चेंडू 11 धावांची गरज. ओमकार सप्पाळचे पप्पा आता नाराज झालेत. स्ट्राईक एंड वरती आलाय फलंदाज आतिश. टोटल 19 धावसंख्येची नोंद. 8 चेंडू 11 धावसंख्येची गरज. इथून अजून देखील मॅच मध्ये आहे दोन्ही संघ. सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा पाठला जरूर करतोय. चेंडूची उचलबेक केली जाईल, पण इथे डबल न मात्र आता स्कोर देखील वाढेल. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 21 धावसंख्येची नोंद. अजूनही विजयासाठी शेवटचे 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज. 7-13 तो नो मेरा, नो मेरा तो 7-13. एकीकडे वीरेश्वर तर दुसरीकडे आपण पाहतोय सासगाव. दोन्ही गावांवरती देवांचा आशीर्वाद आहे. शुभम कांबळे यांच्याकडनं विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे हा चेंडू हवेमध्ये. विकेटची संधी, जरी धावांची असेल मंदी, पण इथे विकेटची संधी कमवली आहे. ती खऱ्या अर्थानं विशाल पाटणुसकर यांनी शुभम कांबळेंचे 500, अदनान शेख यांचे 500च्या 1000 रुपयाचं पारितोषिक कमवलंय. ठोक डीजे.
शेवटचे चेंडू उरलेत ते 4 आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. नेक्स्ट बॅटर गेल्या मैदानामध्ये प्रतीक देशमुख, लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू आहे. आता या खेळाडूला मात्र इथून सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागेल. 4 मध्ये करायच्यात 7. लगातारच्या 2 डॉट चेंडूसाठी शुभम कांबळे आणि वैभव गोरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. अदनान शेख यांच्याकडनं विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसरे पंच आता पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. बाळा साळुंके सर आलेत ऑन स्क्रीनवर, देखील सगळ्यांना पाहायला मिळेल. काही टेन्शन घेऊ नका, इथे सगळ्या सुख सुविधा आहेत. तर पंचांचा निर्णय आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू मात्र कदाचित पॉइंट क्षेत्रामध्ये जर मारला असता तर डबल रन आली असती, पण हा चेंडू जाऊ दिला. जसा विनय नाईकनं चेंडू सोडला होता पहिल्या इनिंग मध्ये, तसा प्रतीकनं या चेंडूला सोडलाय. आता शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. आणखीन एक डॉट चेंडूसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक वैभव आणि त्याचबरोबर शुभम कांबळे साहेबांकडनं पॉइंट क्षेत्राच्या जवळनं या चेंडूला पकडलं गेलं, सिंगल आली. 2 चेंडू आता विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 6 धावा. मयुरेश एक जबरदस्त फलंदाज आहे, ज्याच्या मनगडात ताकद आहे, आत्मविश्वास त्याचा बुलंद आहे. पण इथे आता तो 2 चेंडूवरती 6 धावा करणार का? विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. शुभम कांबळे यांच्याकडनं 500. आलाय आलाय चेंडू गेला सीमारेषा पार. याच करता मी म्हणलो तो मयुरेश हा एक जबरदस्त फलंदाज आहे. ठोकडीचे इथे सासगाव संघानं जल्लोष केलाय, कारण इथे सामना त्यांनी जिंकलाय. टॉप 4 मध्ये ही संघ गेलेला आहे. हिरो आहे, ज्यानं विनिंग शॉट मारला आणि गोलंदाजी देखील चांगली केली, तो मयुरेश ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी घ्या. बरेच जण नाराज झालेले आहेत, पण कभी खुशी कभी गम हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे जर गोलंदाजाने या चेंडूकडे आता पाहिलं ना, तर त्याला त्याची चूक नक्कीच कळेल. त्यानं काय केलं या चेंडूवरती. त्यानं